सो फर्स्ट ऑफ ऑल व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, आजपासून जो आपण न्यू चॅप्टर स्टार्ट करत आहोत, चॅप्टरचं नाव आहे ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर. चॅप्टरचं नाव टाका, ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर. Lady, dual nature of radiation and matter. Okay. त्यानंतर फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज फोटोसेन्सिटिव्ह सरफेस? व्हॉट इज फोटोसेन्सिटिव्ह सरफेस? चला लक्ष द्या आता इकडे. विद्यार्थी मित्रांनो, फोटोसेन्सिटिव्ह सरफेस म्हणजे काय? तर फोटो म्हणजे फोटॉन. फोटो म्हणजे काय? फोटॉन्स कशामध्ये प्रेझेंट असतात? सनलाइटच्या रेज मध्ये. फोटो म्हणजे फोटॉन, फोटॉन प्रेझेंट असतात सनलाइट मध्ये. मग मी म्हटलंय फोटो सेन्सिटिव्ह सरफेस. कोणता वर्ड बोललो मी? फोटो सेन्सिटिव्ह सरफेस. मग विद्यार्थी मित्रांनो, नेमकं फोटोसेन्सिटिव्ह सरफेस म्हणजे काय? तर जे सरफेस इलेक्ट्रॉनला इमिट करते. जे सरफेस कोणाला इमिट करते? इलेक्ट्रॉनला. बट केव्हा? जेव्हा ऍप्रोप्रिएट फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन, काय ऍप्रोप्रिएट फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन त्या सरफेसवर इन्सिडेंट होणार. आता तुम्ही म्हणाल सर ऍप्रोप्रिएट फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन म्हणजे काय, किंवा ऍप्रोप्रिएट हाच शब्द म्हणजे काय? तर ऍप्रोप्रिएट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जसं आता या मोबाईलला चार्जिंग साठी पाहिजे 12 व्होल्ट डीसी सप्लाय. कोणता? या 12 व्होल्ट पेक्षा जर याला 15 व्होल्ट दिला, इट विल बी डॅमेज. हा काय होणार? मग याला किती पाहिजे? 12 व्होल्ट. तर त्याला म्हणतो आपण ऍप्रोप्रिएट सप्लाय. कोणता सप्लाय? याचं मिनिंग जितका पाहिजे तितकाच. तर ऍप्रोप्रिएट फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन, कोणता शब्द बोललो मी? याचं मिनिंग जेवढी फ्रिक्वेन्सी त्या इलेक्ट्रॉनला इमिट करण्यासाठी पाहिजे, जेवढी फ्रिक्वेन्सी त्या इलेक्ट्रॉनला काय इमिट करण्यासाठी पाहिजे, तेवढीच फ्रिक्वेन्सी. तर जे सरफेस इलेक्ट्रॉनला इमिट करते, बोला कोणाला इमिट करते? इलेक्ट्रॉनला. त्या सरफेसलाच आपण कोणतं सरफेस म्हणतो? फोटोसेन्सिटिव्ह सरफेस. कोणतं सरफेस? तर डेफिनेशन बोलायची आहे तुम्हाला आता. द सरफेस विच इमिट्स इलेक्ट्रॉन when appropriate frequency of radiation is incident on it. डेफिनेशन समजली? डबल एकदा. द सरफेस विच इमिट्स इलेक्ट्रॉन. वन्स अगेन. when appropriate frequency of radiation is incident on it. Is that clear? Yes or no? त्या सरफेसला आपण कोणतं सरफेस म्हणू? फोटोसेन्सिटिव्ह सरफेस. कोणतं सरफेस? इन वन वर्ड, व्हॉट इज मीन बाय फोटोसेन्सिटिव्ह सरफेस? तर तुम्ही सांगायचं फक्त, किंवा लक्षात ठेवायचं, जे सरफेस इलेक्ट्रॉनला इमिट करते. जे सरफेस, पण ते इलेक्ट्रॉनला केव्हा इमिट करणार? जेव्हा त्यावर काय होणार? फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन काय होणार? इन्सिडेंट. राईट डाऊन. द सरफेस विच इमिट इलेक्ट्रॉन the surface which emit electron when
appropriate frequency of radiation when appropriate frequency of radiation is incident on it. Is incident on it. It's called as photosensitive surface. It's called as काय लिहिलं बेटा? Photosensitive surface. आता याच्यानंतर आणखी मेन एक टॉपिक आहे. व्हॉट इज मीन बाय फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. लिहा. व्हॉट इज मीन बाय फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आणि या बोर्डकडे लक्ष द्या. आता जर तुम्हाला फोटो इलेक्ट्रिक इफेक्टची डेफिनेशन जर चांगल्या प्रकारे समजली तर हा आहे एक्सपेरिमेंटल सेटअप ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. कशाचा सेटअप आहे हा? एक्सपेरिमेंटल सेटअप ऑफ. आता पहिले डेफिनेशन सांगतो, त्यानंतर हा सेटअप आपल्याला पेपरमध्ये एक्सप्लेन करायला विचारला जातो फॉर 3 मार्क्स. म्हणून त्याआधी फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे काय हे समजून घ्या. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे काय, तर जे आपण डेफिनेशन आता लिहिली ना तोच म्हणजे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. जेव्हा ऍप्रोप्रिएट फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन, कोणतं? ऍप्रोप्रिएट फ्रिक्वेन्सी ऑफ मेटल सरफेसवर इन्सिडेंट होते. कोणत्या सरफेसवर? तेव्हा तो मेटल सरफेस इलेक्ट्रॉनला इमिट करतो. कोणाला इमिट करतो? जसं हे बघा, हा इमिटर प्लेट आहे. कोणता प्लेट? हा आहे कलेक्टर प्लेट. हा कोणता प्लेट? हा विंडो आणि हे सोर्स ऑफ लाईट. सोर्स ऑफ. तर जेव्हा आपला लाईट इमिटर प्लेटवर इन्सिडेंट होणार, लाईट कोणावर इन्सिडेंट होणार? इमिटर प्लेटवर. तर हा इलेक्ट्रॉन्सला इमिट करणार. कोणाला इमिट करणार? त्याच फेनोमेनॉनला म्हणतात फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. त्याच फेनोमेनॉनला काय म्हणतो आपण? मग फोटो इलेक्ट्रिक इफेक्टची डेफिनेशन होणार, द फेनोमेनॉन इन विच मेटल सरफेस इमिट द इलेक्ट्रॉन. वन्स अगेन, मेटल सरफेस इमिट द इलेक्ट्रॉन व्हेन, बोला वर्ड समोरचा, व्हेन appropriate frequency of radiation is incident on it. झालं. कशाला म्हणते फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट? पुन्हा सांगा आता. द फेनोमेनॉन इन विच मेटल सरफेस इमिट द इलेक्ट्रॉन. वन्स अगेन, when appropriate frequency of radiation is incident on it. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट क्वेश्चन लिहिलाय का आपण? व्हॉट इज मीन बाय फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट? करा कंटिन्यू. द फेनोमेनॉन इन विच metal surface emit the electron. The phenomenon in which metal surface emit the electron when appropriate frequency of radiation
when appropriate frequency of radiation is incident on it is called as photoelectric effect. Next question. Explain the experimental study of photoelectric effect with neat label circuit diagram. With neat labeled circuit diagram. एक्सपेरिमेंटल स्टडी ऑफ काय म्हटलंय बेटा? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट विथ नीट लेबल सर्किट डायग्राम. डायग्राम काढू नका, फक्त आधी बोर्डकडे लक्ष द्या सर्वांनी केअरफुली. या क्वेश्चनला IMP करून ठेवा आणि या क्वेश्चनचा आन्सर आज प्रत्येकाला सांगता आला पाहिजे, म्हणून बोर्डकडे लक्ष द्या. सर्वात आधी आपण बघू लेबलिंग. बघा इकडे टॉप टू बॉटम आपण स्टार्ट करू लेबलिंग साठी. S सोर्स ऑफ लाइट, W विंडो, S W विंडो, E इमिटर प्लेट, C कलेक्टर प्लेट, G इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब, G E इमिटर प्लेट, C G इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब. हा दिसत आहे ABCD. हे न लिहिता फक्त आपल्याला के लिहायचं आहे. के 4 वे स्विच, के म्यू ए मायक्रो एमीटर, म्यू ए व्ही व्होल्टमीटर, RS रेओस्टॅट आणि B बॅटरी. B काय? ओके, पुन्हा एकदा डबल. S सोर्स ऑफ, W विंडो, E इमिटर, व्हेरी गुड, C कलेक्टर, G इव्हॅक्युएटेड, K 4 वे, म्यू ए V RS and B. Is that clear? जेव्हा ही क्वेश्चन मध्ये विथ नीट लेबल डायग्राम किंवा कोणताही टॉपिक जर तुम्हाला डायग्राम ड्रॉ करून जर एक्सप्लेन करायचा असला तर मस्ट असते डायग्राम नंतर त्याची लेबलिंग. लेबलिंग बिलकुल चुकू द्यायची नाही. लेबलिंग मध्ये जर मिस्टेक झाली किंवा डायग्राम मध्ये जर मिस्टेक झाली मार्क्स काटले जाते. समजत आहे का मी काय बोलत होतो? एनीवन पूर्ण लेबलिंग सांगून द्या. Not surface, source of light. Evacuated glass tube, four-way switch, micro ammeter, voltmeter. व्हेरी गुड. आणखी कोणी? नाही, तुम्ही नाही. एकदम परफेक्ट, व्हेरी गुड. लेबलिंग समजली सगळ्यांना? आता कन्स्ट्रक्शन कडे लक्ष द्या. फर्स्ट वन, इट कन्सिस्ट इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब. दिसत आहे काय कन्सिस्ट केला आपण? इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब. इनसाइड इट
इमिटर प्लेट अँड कलेक्टर प्लेट आर प्लेस. एक आपण इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब कन्सिस्ट केला. या इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूबच्या इनसाइड काय प्लेस केलं? इमिटर प्लेट अँड कलेक्टर प्लेट. नेक्स्ट वन, द इमिटर प्लेट इज अरेंज इन दिस वे. The sunlight is directly incident on emitter plate through the window. ही जी इमिटर प्लेट आहे, ही इमिटर प्लेट आपण अशा प्रकारे अरेंज केली तर आपला जो सनलाइट आहे हा डायरेक्टली काय झाला पाहिजे? इन्सिडंट. कशावर? इमिटर प्लेटवर. कशाच्या थ्रू? विंडोच्या थ्रू. पॉइंट समजत आहे तुम्हाला? मी फर्स्ट पॉइंट कोणता सांगितला? It consists evacuated glass tube. बोला. Inside it, emitter plate and collector plate are placed. Emitter plate and collector plate are placed. Is that clear? आधी काय consist केलं? Evacuated glass tube. आणि या इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूबच्या इनसाइड, इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूबच्या इनसाइड काय प्लेस केलं? जे डायग्राम मध्ये दिसते तेच सांगत आहोत मी. इमिटर प्लेट अँड कलेक्टर. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, द इमिटर प्लेट इज अरेंज इन दिस वे. इमिटर प्लेट आपण अशा प्रकारे अरेंज केली आहे. The sunlight is directly incident. The emitter plate is arranged in this way. The sunlight is on emitter plate through the window. Clear point? Yes or no? का पुन्हा सांगू? लवकर बोला. पुन्हा सांगू? काय केलंय पहिले? It consists evacuated glass tube. बोला. Inside it, emitter plate and collector plate are placed. Inside it, clear point? No doubt. The emitter plate is arranged in this way. The sunlight is directly incident on emitter plate through the window. Clear point? Next, the emitter plate हा असा कनेक्टेड असते. हा, the emitter plate is connected. अरे डायग्राम मध्ये छोटीशी मिस्टेक. The emitter plate is connected to the negative terminal of battery and collector plate is connected to the positive terminal of battery. The emitter plate is connected to the and collector plate is connected to the positive terminal of battery. Is that clear? त्यानंतर the potential म्हणजे व्होल्टेज. The potential between emitter and collector. Potential between are adjusted किंवा are vary. रेग्युलेटर दिसत आहे सगळ्यांना? रेग्युलेटर जर चेंज केलं तर फॅनची स्पीड कमी जास्त होते, कारण तो करंटला काय करतो? व्हॅरी करतो. कोणाला व्हॅरी करतो? सेम. द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन इमिटर अँड कलेक्टर आर व्हॅरी बाय युजिंग अँड इट कॅन बी मेजर बाय युजिंग व्होल्टमीटर. इमिटर प्लेट आणि कलेक्टर प्लेट मधलं जे पोटेन्शियल डिफरन्स राहणार, कोणत्या कोणत्या प्लेट मधलं? यांच्यामधलं जे काय राहणार आहे पोटेन्शियल डिफरन्स, ते कोण व्हॅरी करणार? रेओस्टॅट. आणि ते पोटेन्शियल डिफरन्स इट मीन्स व्होल्टेज, ते मेजर कोण करणार? व्होल्टमीटर. कोण मेजर करणार? आता मी कुठून सांगितलं तुम्हाला? The emitter plate is connected to the negative terminal of battery. कोणतं टर्मिनल? And collector plate is connected to the
लक्षात ठेवायचं. इमिटर प्लेट इज कनेक्टेड टू द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी and collector plate is connected to the positive terminal of battery. The potential difference between emitter and are vary by using and it can be measured by using voltmeter. Emitter आणि कलेक्टर मधलं पोटेन्शियल डिफरन्स व्हॅरी कोणाच्या हेल्पने होते आणि मेजर कोण करते. and at the last the current flowing through the circuit, जो पण या सर्किट मधून काय फ्लो होणार, द करंट फ्लोइंग थ्रू द सर्किट इज मेजर बाय युजिंग मायक्रो. दिस इज द कन्स्ट्रक्शन. आता त्यानंतर बघू आपण वर्किंग. कन्स्ट्रक्शन पुन्हा सांगत आहोत, लक्ष द्या. जो आपला पहिला पॉइंट राहणार आहे तो आहे इट कन्सिस्ट इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब. Inside it, emitter plate and collector plate are placed. Clear? Clear? It consists evacuated glass tube. Inside it, emitter plate and collector plate are placed. Next, the emitter plate is arranged in this way. The sunlight is directly incident on emitter plate through the window. Clear? The emitter plate is connected to the negative terminal of battery and collector plate is connected to the positive terminal of battery. The potential difference between emitter and collector are vary by using rheostat and it can be measured by using voltmeter. Last point. The current flowing through the circuit, the current is measured by using microammeter. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता वर्किंग कडे लक्ष द्या. कन्स्ट्रक्शन पेक्षा इथे वर्किंग इझी आहे. जेव्हा हा लाईट या इमिटर प्लेटवर काय होणार, इन्सिडेंट. लाईट कोणावर इन्सिडेंट होणार, कोणाच्या थ्रू, तर इमिटर प्लेटचं कामच आहे, आपण आता शिकलो, जेव्हा लाईट इन्सिडेंट होते तो कोणाला इमिट करणार, इलेक्ट्रॉन्सला इमिट करणार. कोणाला इमिट करणार, टुवर्ड्स द कलेक्टर, टुवर्ड्स द, yes or no? When the light is incident on emitter plate through the window, बोला, light is incident on emitter plate through the window. It emits the electron. It emits the according to which effect? Photoelectric effect. हे MCQs मध्ये विचारले जाते. When light is incident, the electron are emitted. बराबर. मग इफेक्ट आपल्याला माहित पाहिजे, तो कोणता इफेक्ट असतो, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. क्लिअर? आणि ते सरफेस कोणतं असते, फोटो सेन्सिटिव्ह सरफेस. कोणतं सरफेस? आणि जे इलेक्ट्रॉन इमिट होते, जे इलेक्ट्रॉन काय होते, त्या इलेक्ट्रॉनला काय म्हणतात, मी ते लिहून दिलं का, अरे यार ते डेफिनेशन आली वाटते. त्या इलेक्ट्रॉनला म्हणतो आपण फोटो इलेक्ट्रॉन. कोणते इलेक्ट्रॉन? लाईट इन्सिडेंट झाल्यानंतर मेटल सरफेस मधून जे इलेक्ट्रॉन काय होतात, इमिट, त्या इलेक्ट्रॉनला काय म्हणतो, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, फोटो सेन्सिटिव्ह सरफेस आणि फोटो इलेक्ट्रॉन. हे सगळं फोटोच आहे. जेव्हा आपला लाईट इन्सिडेंट होणार, कशावर इन्सिडेंट होणार, इमिटर प्लेटवर. इमिटर प्लेटवर इन्सिडेंट झाल्याबरोबर हा इमिटर प्लेट इलेक्ट्रॉनला इमिट करणार टुवर्ड्स द कलेक्टर. टुवर्ड्स द काय, द इमिटर प्लेट इज निगेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू कलेक्टर. आपली इमिटर प्लेट काय आहे, विथ रिस्पेक्ट टू, yes or no? Therefore electrons are moved from emitter to collector. इलेक्ट्रॉन्स कसे मूव्ह होत आहे, इमिटर टू कलेक्टर, yes or no? पुन्हा एकदा, लाईट कशावर इन्सिडेंट होत आहे, बोलत जा,
इमिटर प्लेट. इमिटर प्लेटवर हा लाईट इन्सिडेंट झाल्याबरोबर इमिटर प्लेट कोणाला इमिट करणार? इलेक्ट्रॉन्सला. कोणाला इमिट करणार? टुवर्ड्स द कलेक्टर. फक्त काय केले? इमिट केले. मी फ्लो म्हटलं का? ओनली इमिट. द इमिटर प्लेट इज मेंटेन. द इमिटर प्लेट इज निगेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू कलेक्टर. Therefore, emitted electron, जे इलेक्ट्रॉन इमिटेड झाले होते, इमिटेड इलेक्ट्रॉन इज मूव फ्रॉम इमिटर टू कलेक्टर. आता फक्त इमिट झाले होते, आता मूव व्हायला लागणार. कुठून कुठपर्यंत? इमिटर टू कलेक्टर. आणि जेव्हा इलेक्ट्रॉन मूव होतात तर फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजेच काय? करंट. करंटची डेफिनेशन काय असते? अच्छा, ते माहित नाही, चांगला आहे. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन हे कोणाची डेफिनेशन आहे? करंटची. मग इलेक्ट्रॉन मूव्ह होत आहे कुठून कुठपर्यंत? इमिटर टू कलेक्टर. म्हणजे इलेक्ट्रॉन मूव्ह होत आहे म्हणजेच काय फ्लो होत आहे? करंट. काय फ्लो होत आहे? समजलं का? वेन इलेक्ट्रॉन इज मूव्ह देन करंट इज स्टार्ट टू फ्लो. दिस करंट इज नोन ॲज फोटो इलेक्ट्रिक करंट. त्या करंटला काय म्हणतो आपण? आता त्याला फोटो इलेक्ट्रिक करंट का बरं म्हणतो? कारण लाईट मध्ये काय प्रेझेंट असतात? फोटॉन. लाईट मध्ये काय प्रेझेंट असतात? हे फोटॉन जेव्हा या मेटल सरफेसवर स्ट्राईक होते, फोटॉन जेव्हा कोणावर स्ट्राईक होते? मेटल सरफेसवर, तेव्हा ते इलेक्ट्रॉनला इमिट करतात. आणि त्यामुळे इलेक्ट्रॉन इमिट झाले म्हणजे इलेक्ट्रॉन फ्लो व्हायला लागले आणि म्हणून काय फ्लो होते? करंट. तर तो करंट ऍक्च्युअल मध्ये कोणामुळे फ्लो झाला? लाईट मधल्या फोटॉन्स मुळे. म्हणून त्याला म्हणतो आपण फोटो इलेक्ट्रिक करंट. व्हेन द इंटेन्सिटी ऑफ लाईट इज इन्क्रीज, जसं 9 वाजता लाईट थोडा कमी असतो, ऊन कमी असते ना. 12 वाजता ऊन जास्त असणार. व्हेन द इंटेन्सिटी ऑफ लाईट इज इन्क्रीज, जशी जशी लाईटची इंटेन्सिटी इन्क्रीज होणार तसा तसा फोटो इलेक्ट्रिक करंट काय होणार? इन्क्रीज का डिक्रीज? लाईटची इंटेन्सिटी इन्क्रीज तर करंट सुद्धा काय? इन्क्रीज. इट मीन्स फोटो इलेक्ट्रिक करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द इंटेन्सिटी ऑफ लाईट. हे आहे याचं वर्किंग. पुन्हा एकदा आता केअरफुली लक्ष द्या. जेव्हा आपला लाईट इन्सिडेंट होणार इमिटर प्लेटवर थ्रू द विंडो, लाईट कोणावर इन्सिडेंट होणार आहे? इमिटर प्लेट. कोणाच्या थ्रू? तर इमिटर प्लेट इलेक्ट्रॉनला काय करणार? इमिट. इमिटर प्लेट कोणाला इमिट करणार? टुवर्ड्स द इमिटर इज निगेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू कलेक्टर. इमिटर इज विथ रिस्पेक्ट टू, आपण आधीच कन्स्ट्रक्शन मध्ये सांगितलंय. Therefore, electrons are move. Electrons are from emitter to collector. Electrons तुमचे कसे मूव्ह होणार? From emitter to collector. And current is start to flow. जसे आपले इलेक्ट्रॉन मूव्ह होणार from emitter to collector, current is start to flow. This current is known as photo electric current. त्या करंटला आपण काय म्हणू? When the intensity of light is increased, when the photoelectric current is also, it means photoelectric current is directly proportional to the intensity of light. End the topic. समजला का? पुन्हा एकदा सांगू वर्किंग. वर्किंग सांगू एकदा, ऐकून घ्या. When light is incident on emitter plate, बोला. When light is incident on through the, then emitter plate emits the electron. Then emitter plate towards the collector. The emitter is negative with respect to, therefore electron are flow. Electron are flow from. Due to this the current is start to flow. Electron flow म्हणजेच काय? फ्लो. करंट. This current is known as photoelectric current. When the intensity of light is increased,
द photoelectric current is also, it means photoelectric current is directly proportional to the intensity of light. Is that clear? Yes or no? Diagram, construction आणि वर्किंग उद्याच्या लेक्चर मध्ये लिहून देऊ का ग्रुपवर नोट्स पाठवू? सेम आहे, लिहून घ्याल. ग्रुपवर पाठवून देऊ, लिहून घ्याल सर्वांनी. ओके.